नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी. TV9 विशेष मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक सविस्तर मोठी बातमी आपण बघूयात. अशोक चव्हाणांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर मुंबईत काँग्रेस आमदारांची पहिलीच बैठक पार पडली. मात्र या बैठकीला काँग्रेसचे 6 आमदार अनुपस्थित होते. मात्र या पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे त्यांनी गैरहजेरीबाबत आधीच कळवल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब थोरातांनी दिली. पाहूयात त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट. अशोक चव्हाणांच्या फुटीनंतर काँग्रेसनं मुंबईत आमदारांची बैठक बोलावली. विधान भवनातल्या काँग्रेस कार्यालयात आमदार जमले. या बैठकीला काँग्रेसच्या 44 आमदारांपैकी 38 आमदार हजर राहिले, तर इतर 6 आमदार गैरहजर होते. मात्र 6ही आमदार वैयक्तिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांमुळे आले नाहीत. त्यांनी गैरहजेरीबाबत आधीच कळवलं असल्याची माहिती काँग्रेसनं दिली आहे. दरम्यान कोणते 6 काँग्रेस आमदार बैठकीला गैरहजर होते, गैरहजेरीची त्यांनी कारणं काय दिली ती पाहूया. नंदुरबारमधल्या अक्कलकुव्याचे आमदार केसी पाडवी, गैरहजेरीचं कारण दिलंय नातेवाईकाचं लग्न. पुण्यातल्या भोरचे आमदार संग्राम थोपटे, गैरहजेरीचं कारण अद्याप माहिती नाही. लातूर शहरचे आमदार अमित देशमुख, गैरहजेरीचं कारण परदेश दौरा. नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे, गैरहजेरीचं कारण मुलाचं लग्न. नागपूरच्या उमरेडचे आमदार राजू पारवे, गैरहजेरीची परवानगी घेतली मात्र कारण अस्पष्ट. अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके, गैरहजेरीचं कारण मुलाचं लग्न. दरम्यान अशोक चव्हाण भाजपमध्ये सामील झाल्यानंतर नांदेडातल्या देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी चव्हाणांची भेट घेतली होती. त्यामुळे अंतापूरकरही भाजपत जाण्याच्या चर्चा रंगल्या. पण आज ते काँग्रेसच्या बैठकीत हजर राहिले आणि नाना पटोलेंशी चर्चा करतानाही दिसले. मात्र एखादा आमदार एखाद्याच्या बैठकांना हजर राहिला म्हणून कोणताही अंतिम निष्कर्ष काढू नये, अशाच काही घटना गेल्या काही दिवसात घडल्या आहेत. ज्या पाटण्यामध्ये नितीश कुमारांनी इंडिया आघाडीची पहिली बैठक बोलावली, तेच नंतर भाजपसोबत एनडीएत गेलेत. जे प्रफुल्ल पटेल इंडियाच्या बैठकीला हजर होते, ते सुद्धा नंतर अजित पवार गटासोबत एनडीएत गेलेत. आणि अनेक दिवसांपासून वेगळ्या पर्यायाचा विचार करत होतो असं म्हणणारे अशोक चव्हाण सुद्धा भाजप प्रवेशाच्या आधी 2 दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीच्या बैठकीला हजर होते. त्यामुळे सध्या कोण कुणाच्या बैठकीला गेलं यावरून अंदाज बांधणं कठीण झालंय. जर समजा अशोक चव्हाणांसोबत काँग्रेसचे आमदार फुटले, तर त्यांना अपात्रतेच्या कारवाईतून वाचण्यासाठी किमान 1/3 आमदार सोबत न्यावे लागतील. अशोक चव्हाण वगळता आता काँग्रेस आमदारांची संख्या 44 इतकी आहे. 44च्या 1/3 म्हणजे 29 आमदार चव्हाणांनी फोडले तर अपात्रतेच्या कारवाईतून ते वाचू शकतात. जर असं घडलंच तर महाराष्ट्रातल्या विधानसभेचं चित्र अजबगजब होणार आहे. म्हणजे राज्यातले एकूण आमदार आहेत 288, बहुमत आहे 145 आमदारांचं. या घडीला सत्तेत भाजपचे 105, शिंदेंच्या शिवसेनेचे 40, अजित पवार गटाचे 41 आणि 10 अपक्ष असे 196 आमदार सत्तेत आहेत. तर विरोधी बाकांवर काँग्रेसचे 44, ठाकरे गटाचे 16 आणि शरद पवार गटाचे 12 आमदार असे फक्त 73 आमदार उरलेत. भविष्यात समजा चव्हाणांनी काँग्रेसचे 1/3 आमदार फोडले तर सत्तेच्या बाकांवर तब्बल 225 आणि विरोधी बाकांवर फक्त 44 आमदार उरतील. ही सर्व आज एकतर 3-4 लोक नव्हते, तर त्यांचे माझ्याजवळ पत्र आहेत आणि काही ना काही कारणानं ते थांबलेले, ते माझी परवानगी घेऊन ते थांबलेले आहेत. त्यामुळे अडचण कोणतीच नाही. आमचे 44 उमेदवार, 44 आमचे आमदार आमच्या बरोबर आहेत. काही दिवसानंतर काँग्रेस पार्टीने किती बैठक घेतल्या, त्यांच्या कोर कमिटीची बैठक बंद होणार आहे. कोर कमिटी घेता येणार नाही, एवढे सुद्धा लोक राहणार नाही अशी स्थिती. कारण राहुल गांधी हे आपला पक्ष सांभाळू शकत नाहीये. राज्यातले नेते हे पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय देत नाहीये. आमदार असंतुष्ट आहेत, त्यांना कुणाचा आधार नाही आहे. आणि त्यामुळं खरं तर मोठा त्या ठिकाणी असंतोष काँग्रेस पक्षामध्ये आहे. मोदींची हीच गॅरंटी आहे, पक्ष फोडा, आधी भ्रष्टाचार करा, मग पक्ष फोडा, मग आमच्या पक्षात या आणि मूळ पक्षावर दावा सांगा. त्याच्यामुळे अशोक चव्हाण यांचं मी अभिनंदन करतो
की शिंदे आणि अजित पवार यांच्याप्रमाणे त्यांनी काँग्रेस पक्षावर दावा सांगितला नाही. जर त्यांनी दावा सांगितला असता तर त्यांना हात चिन्ह निवडणूक आयोगाने नक्की दिलं असतं. आणि इंडियन नॅशनल काँग्रेस ही अशोक चव्हाणांची हे सुद्धा त्यांनी जाहीर केलं असतं. दिस इज मोदी गॅरंटी. थँक्यू. दरम्यान राज्यसभेच्या 6 जागांवर सर्वात मोठ्या पक्षाला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना देखील मूळच्या लोकांना पाठवता आलं नसल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. महायुतीनं अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरेंनी राज्यसभेचा अर्ज भरला. 6 पैकी 4 उमेदवार मूळ भाजप विरोधातच होते. आता त्यांनाच राज्यसभेवर पाठवलं गेल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. भाजप काँग्रेस झाली म्हणजे काँग्रेस आय होतं ना, काँग्रेस आय इंदिरा, तसं आता भाजप कंसात काँग्रेस असं झालं. 6 म्हणजे अनेक उमेदवारांपैकी 5 उमेदवार तर काँग्रेसचेच आहेत. आज काँग्रेसच्या नेत्या भाजपच्या नेत्यांना म्हणजे गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांनी जी वाढवली तो एकही कार्यकर्ताच दिसत नाही. प्रफुल्ल पटेल, अशोक चव्हाण. दरम्यान आकड्यांच्या गणितांवरून काही वर्षांपूर्वी फडणवीसांनी बालभारतीचं उदाहरण दिलं होतं. आता भाजपच्या इन्कमिंगवरून बालभारतीची कविता व्हायरल होत असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे. जर आपल्याला सगळ्यांना 93, 95, 98 शिकवलंय, तुम्ही हे काय काढलंय 20-2 म्हणजे 22ला काय म्हणायचं 20-2. मराठी जोडाक्षर कठीण असल्याचं सांगत 93 नव्हे तर 93 हे जे करतायत हे आपण आपल्या पुढच्या पिढीचं वाटोळ करतोय, नुकसान करतोय. तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या बावनकुळे साहेब नाहीयेत. आता बावनकुळे म्हणजे 52, 50, 2 कुळे. फडणवीस 2 नाही 20 कसं रे 2-0. आपण म्हणता तसं ते नाहीये. हे माझ्यासमोर मी हे आणलेलं आहे. 20-1 त्याच्या पुढे मराठीत 21 लिहिलेलं आहे. 20-1 21, 20-2 22, 22च म्हणायचं. बालभारती पहिलीचं पुस्तक बघा, सुलभता यावी म्हणून आई कमळ बघ शिकवतो ना, म्हणजे दादा कमळ भग. नाही बघा ना, छगन कमळ बघ. हे मी नाही हे लिहिलंय सुलभता येण्याकरता. आता या नावाचा ज्येष्ठ नेत्यांशी कुठलाही संबंध नाही. शरद गवत आण, हसन झटकन उठ. कालच माझ्याकडे एक व्हॉट्सॲपवर गोष्ट आली आहे, ती तुम्ही वाचली का नाही? बालभारतीमधली एक कथा आहे, ती तुम्ही वाचली का? बालभारती पुस्तकातली ती आहे माझ्या फोनवर, तुम्हाला वाचून दाखवते नंतर. तर ती अगदीच म्हणजे लोकांना असं वाटतंय की ती भारतीय जनता पक्षासाठी आहे का बालभारतीची कविता आहे. भ्रष्ट जुमला पार्टी आज झाली आहे. ओरिजिनल ती भारतीय जनता पक्षच होता जो नैतिकतेवर चालायचा. अशा कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी लाठ्या खाल्ल्या, सतरंज्या उचलल्या, कष्ट केले. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.